नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा गोठ्यावरती आलेलो आहे तर त्यांनी जेव्हा गोठा चालू केला त्याच्या आधीच त्यांनी SSM चा चारा आणि वैदिकचा चारा टाकलेला होता आपल्या शेतामध्ये. आणि तसं करता करता त्यांनी आपल्या गोठ्यामध्ये त्यांनी जनावरे वाढवण्याची म्हणजे वाढवायला सुरुवात केली आणि वैदिकचा चाऱ्यापासूनच त्यांनी मिल्क चार्जिंगची सुरुवात केली. आज जर पाहायला गेलं तर त्यांच्या 4-5 म्हशी आणि 2 गाय आणि 3 त्यांचे पिल्ल आहे. सर तुम्ही येथील पत्ता सांगा आणि तुम्ही कधीपासून मिल्क चार्जर वापरता, किती मिल्क चार्जर तुमचं घेतलेलं आहे? माझा पत्ता इथला मुक्काम पोस्ट बोरशी तालुका खेड जिल्हा पुणे. तर मिल्क चार्जर मला महिन्याला 2 बॅग लागतात 25 किलो. 25 किलो आतापर्यंत किती बॅगा गेलाय? आतापर्यंत बघायला किती मोजलेलं नाही, तरी पण अंदाजे 35 बॅग गेले असतील. म्हणजे मिल्क चार्जरच्या 35 बॅगा 25 किलोच्या गेलेल्या आहेत. एकही दिवस म्हणजे वापरण्याचं त्यांनी खाडं केलेलं नाहीये. आणि त्यांच्या जर या पाहिले पाळलं तरी किती दिवसांचं? 8 महिन्याचे 8 महिन्याचे पाळले. असं वाटत नाही 8 महिन्याचे पाळले. आणि एकदम असे चोपडे आणि ताकद बघा तुम्ही त्यांना, म्हणजे असं एकदम वेगळी चमक आहे त्याच्यावरती. म्हणजे आणि आज जर पाहायला गेलं तर त्यांच्या म्हशी पण आता किती दूध चालू आहे सध्या तुमचं? सध्या आता 8 झाल्यात. एक टाइम आलेले, एक टाइम आलेले म्हणजे गाभण आहे सगळं. आता गोठा चालू करायचं तुम्हाला म्हणजे मिल्क चार्जरचे व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात आलं की त्याच्या मिल्क चार्जरचं मला भेटल्यानंतर नंतर निर्णय घेतला. त्याच्या आजवर काहीच नव्हतं. होतं आमच्याकडे पहिली जनावर असायची, हा हा. पण मिल्क चार्जरचे व्हिडिओ बघितले असतील म्हणजे 2,000 व्हिडिओ पाहिले. तेव्हापासून मी निर्णय घेतला जनावरांचा, कारण इथून माझं जनावरांचा गोठा म्हणजे लॉसमध्ये असेल. बरोबर. आता तुम्ही मिल्क चार्जर जे वापरलं त्याच्यानंतर तुम्हाला काय काय फायदे झाले? चटाकी आली जनावरांना आणि शेणाची क्वालिटी. अजून दवाखाना नाहीये, डॉक्टर नाही. आणि चारा पण तुम्ही वैदिकचा पूर्ण चारा वैदिक. आता जर पाहायला गेलं तर खेड जो तालुका आहे तुमचा तो पूर्णपणे म्हणजे पाण्याचा भाग आहे. आणि इथे जर पाहायला गेलं तर आपण गुंठ मंत्री असं म्हणतो, बरोबर ना? या जागेला एवढी किंमत आहे. तरी तुम्ही जो पशुपालनाचा जो निर्णय घेतला तर का घेतला तुम्ही? जोडधंदा म्हणून शेतीला आणि जमीन आहे आपली इथं बरीचशी 10-12 एकर जमीन आहे. त्याच्यामुळं घरचं शेण हा शेण आणि दूध पण होतं. आता तुम्ही हे दूध डेअरीला घालता की डेअरीला घालता? काय रेट पडताय आता? म्हशीला पडतो 70, 75, 80. 70-80, 85 रुपये. आणि आज जर पाहायला गेलं तर तुमच्या या भागामध्ये तसं हा जो व्यवसाय तुमचा म्हणजे तुमचं दिसतोय मला आहे ते नाही आहे भरपूर गोष्टी. आज जर पाहायला गेलं तर तुम्ही याच्यामध्ये समाधानी. आणि तसं जर पाहायला गेलं तर 25 किलोच्या 35 बॅगा वापरणार शेतकरी म्हणजे काही कमी नाही आहे ते. त्यांच्या आज जर पाहायला गेलं तर शेणाचं क्वालिटी जर पाहिली तर एकदम पुटीच पडलेली आणि चमक जर पाहिली मशीनवरती एक सारखी. म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये काहीतरी चमत्कार दिसून येतो. आता जर पाहायला गेलं तर बरेचसे शेतकरी आपल्याला काय सांगतात की जर कॅल्क्युलेशन बसत नाही महागी, त्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगता? आता तुम्ही 35 बॅगा 25 किलो जे वापरले ते शेतकऱ्याला काय सांगतो? नाही महाग नाही, महाग म्हणता नाही. याच्यावरून तुम्हाला दिसतंय काय आहे, बरोबर ना? पूर्ण डॉक्टरचा खर्च थांबलेला बरोबर आहे ना? आता काय